महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबईत सायंकाळी 5 पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल, तर इतर पालिकांमध्ये दुपारी 3 पर्यंत अर्ज भरता येणार आहे। एकच दिवस बाकी आहे आणि असं असून सुद्धा अनेक महापालिकांसाठी युती आणि आघाडीचं घोंगडं अजूनही भिजतच आहे। युतीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी आज उमेदवारांची चांगलीच धावपळ होऊ शकते। तर महापालिका निवडणुकीमध्ये वारंवार चर्चेत येणारा महत्त्वाचा शब्द म्हणजेच एबी फॉर्म असतो। आता एखाद्या राजकीय पक्षाने एबी फॉर्म दिला नाही, एबी फॉर्म आज देणार आहे, एखाद्या इच्छुकाला एबी फॉर्म मिळाला नाही असं आपण वारंवारच ऐकतो। पण हा एबी फॉर्म म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, एबी फॉर्म नसेल तर काय होतं आणि एबी फॉर्म मध्ये कोणती माहिती असते, या सगळ्यांचीच माहिती आपण जाणून घेऊयात। पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायची असल्यास हा फॉर्म अत्यावश्यक असतो। एबी फॉर्म ज्याच्याकडे आहे तोच त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो। एबी फॉर्मच्या आधारेच उमेदवाराला पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह मिळतं। फॉर्म मध्ये पक्षाचं नाव, अधिकृत उमेदवाराचं नाव, मतदारसंघाची माहिती असते। उमेदवाराकडे एबी फॉर्म नसेल तर तो उमेदवार अपक्ष म्हणून लढत असतो। तर एबी फॉर्म हा उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्यातल्या अधिकृत नात्याचा पुरावा समजला जातो। तर एबी फॉर्मचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि त्यामुळे एबी फॉर्म मिळण्यासाठी सगळेच उमेदवार कशा पद्धतीने आपल्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडे, पक्ष कार्यालयाच्या बाहेर गिरट्या मारतात हे जाणून घेतलंय। कारण की एबी फॉर्म असेल तरच तो उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून समजला जातो आणि जर एबी फॉर्म नसेल तर मग अपक्ष म्हणून उमेदवारी आपल्याला दाखल करता येत असते। आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या नेत्यासाठी, उमेदवारासाठी एबी फॉर्म आपल्या त्या पक्षाचा गरजेचा असतो आणि हाच एबी फॉर्म पक्ष कार्यालयातून दिला जातो।